महाराष्ट्र राज्याच्या नगरपालिका निवडणुकांचा धुरळा आता खाली बसतोय ना बसतोय तोच महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत. आणि आत्ता आपण पुणे शहरामध्ये आहोत. इथे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपण तिथल्या प्रभागातल्या ज्या समस्या असतील, तिथले दावेदार असतील, त्यांची मार्कशीट, त्यांचे प्रश्न, त्यांचं व्हिजन आपण सडेतोडच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. आणि त्याची सुरुवात आपण पुण्याच्या एका अशा भागापासून करणार आहोत ज्या भागामधून खरं तर पुनवडी ते पुण्यनगरी असा सगळा प्रवास झालेला आहे. ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य असेल, जिथे समतेचं मोठं आंदोलन उभं राहिलं, छत्रपतींचा कार्यकाळ असेल, अशा एकूणच प्रबोधनकार ठाकरेंपासून लोकमान्य टिळकांपर्यंत अशा सगळ्या महापुरुषांचं काम जिथे राहिलं, त्या कसबा विधानसभेतल्या 18 पगड जातींनी सरमिसळ असलेला असा एक विविध रंगीन मतदारसंघ, एक असा वॉर्ड, प्रभाग क्रमांक 26, तिथे आपण आलेलो आहोत. आणि तिथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, कोणाची दावेदारी इथे प्रबळ आहे, नागरिकांचं काय म्हणणं आहे, आपण जाणून घेणार आहोत. काकू नमस्कार. हा नमस्ते. आता निवडणुकांचं सगळं वारं चाललंय, सगळे उमेदवार यायला जायला लागलेले. हो. तर तुम्ही एक महिला म्हणून, एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत तुमच्या या सगळ्या नवीन उमेदवारांकडून? म्हणजे जसं मी चंदन साळंकेंना ओळखते आमच्या प्रभागामध्ये, म्हणजे आपल्या, तसं म्हणजे तो मुलगा म्हणजे लहानाचा मोठा झाल्यापासून पाहते मी त्याला. तो सर्वांच्या म्हणजे गरजेला धावून जाणारा हो, आमच्या भागात खूप लक्ष आहे. म्हणजे बघा, एक प्रसंग असा होता की ड्रेनेज तुंबलं होतं, तर सगळे चर्चा करत, मग त्याला फोन लावला, त्यांनी त्या माणसाला फोन लावला की ते गाड तुंबले, तर तो माणूस येऊन करून गेला. किती वेळा असं बरेच वेळा घडले. आणि एकदा लाईटच गेली ती वाड्याची, आणि माझं वरती रूम आहे, तर लाईट गेली आणि सगळेजण पाणीच नाही बसले. तर त्याने फोन केला, इथं आम्ही चंदन भाऊला फोन केला, तर चंदनने त्या माणसाला फोन केला की हे काम अर्धा तासात झालं पाहिजे, कारण सर्वांची कामं रखडली. म्हणजे असा मनुष्य मी आतापर्यंत पाहिला नाही. नाही, प्रभागामध्ये कोण उमेदवार चांगला आहे, काय वाटतं तुम्हाला? आता उमेदवार चांगला बनतो, जे आपलं काम करेल तो आपला चांगला म्हणायचं आहे का नाही? मोठं बोला जरा. असं काय आहे, चंदन म्हणजे खरंच त्याचा नावासारखा सुगंध सगळीकडे पसरले. अतिशय गरीब परिस्थितीत वाढलेला, पण त्याला गरिबाची खूप जाणीव आहे. अर्ध्या रात्रीला जरी आपण त्याला फोन करून येऊन उभा राहतो. राहायला ड्रेनेज नुसतं तुंबलेलं त्यांनी पाहिलं, त्यांनी स्वतःहून त्या ड्रेनेजवाल्याला फोन केला. आम्ही कोणी म्हणलं पण नाही त्याला किती. आणि त्याला उभा राहून मी मागं पण त्याला एकदा दोनदा म्हटलं होतं, राहा की रे उभा, राहा की, अरे तिशल निवडून हे तर रक्तदान शिबिर करतो, हळदी कुंकू करतो, शिवरात्रीत असेल तर हे तर त्यांनीच मोठा केल्यासारखा केला. आणि तर आम्हाला म्हणजे आमच्या मुलासारखाच आहे. यंदा त्यांना तिकीट मिळालं तर मतदान करा. हो जरूर, का नाही करणार, माझा मुलगा म्हणून मी करेन मतदान, का नाही. पालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे जाहीर होत आहेत. मग तुमच्या मनातला नगरसेवक कोण, तुमचं काय वाटतं, इथे वारं कोण असेल तुमच्या भागात? चंदनदादा सावंत. आणि म्हणजे बहुतेक मुलांना, म्हणजे बऱ्याचशा मुलांना रोजगार मिळवून दिला त्यांनी त्यांच्याकडे एकमेकाकडे. हां. आणि अजून पावसाळ्यात छत्री वाटप किंवा अजून असे भरपूर कार्यक्रम करतात ते. ड्रेनेज लाईन तुंबली किंवा कोणाचे काय आणखीन दवाखान्याच्या अडचणी असतील, खूप काही म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे. आता मी एवढंच बोलतो. तर काय वाटतं तुमच्या मनातला नगरसेवक कोण? चंदनदादा साळुंखे. बर, का असं वाटतं? ते खूप म्हणजे मदतीला धावून येतात, सगळ्यांच्या मदतीस करतात धावून. आमची सासूबाई आजारी असताना त्यांनी रात्री अपरात्री येऊन त्यांनी खूप हे केलं त्यांना. परत सिरियस असताना दवाखान्यात नेलं त्यांनी. म्हणजे खूप ते असे म्हणजे सांगताच येणार नाही एवढे चांगले नगरसेवक हो. ते नगरसेवक होते का आधी? नव्हते. ही सगळी कामं जी केली ती नगरसेवक नसताना केली? हो, नगरसेवक नसताना ते सुद्धा ते सगळं कामं त्यांनी केली व्यवस्थित. तुमच्या सासूचं तुम्ही आता आठवण सांगितली, काय होता प्रसंग? खूप म्हणजे आमच्या सासूबाई खूप सिरियस होत्या त्यावेळेस. ते विचार न करता सगळ्या हातातली कामं सोडून धावत आल्या आमच्यासाठी. त्यावेळेस खूप म्हणजे आमच्या सासूबाई पण खूप सिरियस म्हणजे इतक्या होत्या ना, त्यावेळेस ते खूप आम्हाला मदत केली त्यांनी. त्यामुळे त्यांना खूप चांगली म्हणजे नगरसेवक होण्याचे जे काय काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, जर का ते पुढे नगरसेवक झाले? त्यांना सांगावंच लागणार नाही, ते सगळे करतील आमचे. काय वाटतं कोणाचा वार आहे प्रभागात? प्रभाकर म्हणून आमच्या चंदन भैयाचा.
प्रश्न म्हणजे त्यांनी केलं की वाड्यातलं सगळं तो करण, न सांगता करण. सांगायला पण लागणार नाही. तो तिकडे आहे ना तरी सगळं इथं लक्ष द्यायचं. वाटत नाही मी मोठ्या ह्याच्यात गेलोय म्हणून, इथंच येतो. हा, मागे नाही बोलायचं, पुढे नाही. आमची खरी इच्छा आहे त्यांनी हे करावं म्हणून. आमच्या मनातलं उमेदवार वगैरे कोण आहे की नाही? आहे ना, आता आमचाच माणूस आहे ना, कोण भाचाच आहे तो माझा, कोण कोण? चंदन साळुंके. अच्छा, हा, त्यांना तुम्ही मत देणार? आणि खूप चांगला आहे. म्हणजे तिने आता सांगितलं 7 साली आम्ही दोघांनी असा नाश्ता केला, म्हणजे मिस्टरांनी माझ्या, आणि अचानक त्यांना अटक आला. तर हे दोघं पण भाऊ नुसते अंडरवेअर बनवेअरवर आले. कल्याणीमध्ये त्यांना नेलं, कल्याणीमध्ये घेतलं नाही, पुन्हा हॉस्पिटलला घेऊन गेले दोघं. माझा मुलगा सुद्धा बरोबर नव्हता. आणि मग गेल्यावर मला म्हणला, मामी घरी जातो, घाबरू नका, आता संपले सगळं. म्हणजे इतका धीर देणारा मुलगा आहे. आणि वर्षांनी 8 साली मुलगा गेला. सगळे आले होते बुधराणीला, गाड्या घेऊन आला होता चंदन. आणि कुणाचंही काय असू द्या, हॉस्पिटलचं काम असू द्या, काही अशा अडचणी असू द्या, त्याला सांगितलं की तू करतो. आणि नगरसेवक झाल्यावर तर इथली कामं त्याला माहितीच आहे, आम्ही सांगायला पण नको आहे.